आज आहे 11 डिसेंबर 2025. हो बरोबर. शेतकऱ्याला सांगा आणखीन 20 तारखेपर्यंत तीव्र थंडीची लाट आहे. हो हो. जवळपास 20 पर्यंत सगळीकडे थंडी राहणार. पाऊस काय येणार नाही कुठं. आभाळ देखील नसणार आहे. दिवसा वारं सुटणार आहे उत्तरेकडून आणि त्याच्यामुळे दिवसा देखील थंड जाणवणार आहे. हो हो. सर तुम्ही मागच्या रेकॉर्डिंग मध्ये पण सांगितलं होतं की 20 डिसेंबर पर्यंत थंडी राहणार आहे आणि वारं वाढणार आहे. अगदी त्याप्रमाणे आपल्या भागामध्ये वारं सुद्धा वाढलंय आणि थंडी पण वाढली. पण मग आता 20 डिसेंबर नंतर वातावरण कसं राहील? 20 डिसेंबर नंतर देखील थंडी आहे, पण थोडं काय होईल, थोडं आभाळ येईल. म्हणजे काय होईल, मध्य प्रदेशकडे थोडं एक पश्चिमी विक्षोभ आहे ना, ते जाणार आहे तिकडून. त्याच्यामुळे काय होईल, एक तर थंडी आणखीन पुन्हा वाढेल, वारे जास्त सुटले तर. हो हो हो. हो मग सर आता तसं तर डिसेंबर महिना म्हणजे 2025 तर संपलेलाच आहे. परंतु मग शेतकरी बांधव 2026चा पावसाळा वेळेत सुरू होईल की कसा राहील याबद्दल पण प्रश्न विचारतात. 2026ला शेतकऱ्याला सांगा सरासरी इतकाच पाऊस पडणार आहे. हो हो. म्हणजे उदाहरण सांगतो, तुमचा अहिल्यानगर येते ना. हो अहिल्यानगर. तर अहिल्यानगरला दरवर्षी 550 मिलीमीटर पाऊस पडतोय. हो बरोबर. इतकाच पडणार, म्हणजे पिकाला झोपली इतका पडणार आणि काही तळे भरणार इतका. पण असं म्हणजे यंदा कशी परिस्थिती झाली, तुमच्या अहिल्यानगरला 1200-1300 मिलीमीटर पाऊस पडला, असं इतकं नाही पडणार. म्हणजे जसं की यंदा 2025 मध्ये अनेक भागांमध्ये आपण जर पाहिलं तर ओला दुष्काळ पडला असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. तशी परिस्थिती 2026 मध्ये नसणार आहे. नसणार आहे. हो. मग सर नद्यांना धोका म्हणजे पूर असेल, नद्यांना जो पूर आला, फक्त महाराष्ट्रातले 50% धरणे भरतील, काही धरणं 80% जातील, कोणती 60% राहतील. हो हो हो. म्हणजे एकंदरीत 2026 शेतकऱ्यांच्या हिताचं असेल तर. जितका पाऊस कमी तितके पिकं चांगले येणार. हो बरोबर. सर मग आता 2026 मध्ये पाऊस कमी राहील म्हणजे जेमतेम राहील असंही तुम्ही सांगितलंय. पण मग तरी सुद्धा पावसाळ्यातली ते धारदार म्हणजे जो जोरदार पाऊस होत असतो तर तो कोणत्या महिन्यात राहील किंवा मग साधारणतः किती दिवस राहू शकतो असा अंदाज? काय होईल, मेच्या 27-28 मेला एकदा अवकाळी पाऊस येईल. हो हो मे मध्ये. आणि 6-7 जूनला महाराष्ट्रात काही भागात पाऊस पडेल, त्याच्या कापसाच्या लागवडी होतील. हो हो. 6-7 जूनला. त्याच्यानंतर 21 जून पासून ते 29 जून मध्ये महाराष्ट्रात पाऊस पडेल. मग शेतकरी पेरणी करतील आणि त्याच्यामधून काही शिल्लक राहिलेले 10 जुलै ते 15 जुलैला पाऊस येईल आणि त्याच्यात पेरण्या होतील. जून जुलैत जास्त पाऊस राहील, ऑगस्टला कमी राहील, सप्टेंबर मध्ये जरा मग सरासरीपेक्षा जास्त पडेल. आणि पुढच्या वर्षी दिवाळी थंडी राहणार आहे, पाऊस काय येणार नाही. हो हो. म्हणजे 12 नोव्हेंबरला पुढच्या वर्षी थंडी आहे. हो 12 नोव्हेंबरला. हो हो. नक्कीच सर. आता तुम्ही असं सांगितलं की 2026 मध्ये पाऊस जेमतेम आहे. मग याचा परिणाम कुठेतरी 2026 मध्ये उष्णतेवरती होईल का? म्हणजे उष्णता वाढेल की आहे तशीच राहील, कशी? नाही, असं अधूनमधून काय होणार, तर प्रत्येक महिन्याला थोडं वातावरण चेंज होणार. हो हो. एकदा क्लाउडली राहते. शेवटी कसं असेल, निसर्गाला काळजी असते. तुम्हाला सांगतो, माझ्याकडे एक उदाहरण सांगतो. माझ्याकडे हरभरा आहे, पीक आहे. हो बरोबर. मला वाटतं की थंडी महिनाभर 2-2 महिने राहावं. हो बरोबर. पण माझ्या व्यतिरिक्त शेतकरी काय फळबाग आपलं जे टरबूज खरबूज करते, कोणी ऊस लागवड करते, त्यांना गरमी लागते. गरमीसाठी मग निसर्गाला शेवटी काळजी की ते 15-20 दिवसाला एकदा आभाळ पाठवतंय. सगळं निसर्ग काय करते, सगळ्याला धरून धरत असते. याच्यामध्ये काय होते, कोणाचा फायदा करते, कोणाचं नुकसान करते, हे असं ठरलेलं गणित. हो हो. म्हणजे निसर्गाला सर्वांचं चक्र बघायचं असते तर. हो हो नक्कीच. सर यानंतर पण आपण 2026चा सविस्तर अंदाज तुमच्या वेळेमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया. चालते. नक्कीच. धन्यवाद सर शेतकऱ्यांना माहिती दिल्याबद्दल. ठीक आहे.